विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करूया या चॅनलवरती स्वागत आहे तुमचं. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आज रयत शिक्षण संस्था सातारा द्वितीय सत्र परीक्षा 2023-24 विषय हिंदी आहे. इयत्ता 8वीचा हा हिंदीचा पेपर आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण हा पेपर आणि ही प्रश्नपत्रिका आहे ती पूर्ण सोडवलेली पाहणार आहोत. तर चला सुरुवात करूया. तर जी मुले इयत्ता 7वीत आहेत त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पुढील वर्षी पाहायला भेटेल. तर पहा, तुम्ही अगोदर हा पेपर पहा आणि नंतर तुम्हाला मी उत्तरपत्रिका दाखवत आहे. पूर्ण सोडवलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, असा आपण हा पेपर पाहिलेला आहे. आता उत्तरपत्रिका पाहायला सुरुवात करूया. तर पहा विद्यार्थ्यांनो, ही सोडवलेली उत्तरपत्रिका आहे. तर ही द्वितीय सत्र परीक्षा 2023-24. तर हा पहिला प्रश्न आहे, पहा. पहिला प्रश्न 1 आहे, त्यातील आ. आता सर्व वाचून तुम्हाला दाखवलं तर खूप उशीर होईल, व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यामुळे तुम्हाला वाचन करून न दाखवता तुम्हाला असे दाखवत आहे. तर हा प्रश्न दुसरा आहे, पहा. तर विद्यार्थ्यांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. तुम्ही लाईक केले तर आम्हाला त्याचे मोटिवेशन भेटते. हा प्रश्न तिसरा चालू झालेला आहे, पहा. व्याकरण आहे. तर पहा विद्यार्थ्यांनो, हा चौथा प्रश्न आहे, पहा. तुम्हाला पत्रलेखन लिहायचं आहे. जन्मदिन के अवसर पर बधाई पत्र लिखता लिखती आहे. तर तुमच्या मित्राला जन्मदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहायचे आहे. तर आपण हे पत्रलेखन पाहूया. तर पहा विद्यार्थ्यांनो, तुम्हाला इथे जो पत्ता दिलेला आहे 19 सरस्वती सदन, गुरुवार पेठ, नागपूर, धर्मेश पाटिल, बधाई धन्वी पाटिल अपने मित्र भावेश भावना के उसके जन्मदिन के अवसर पर बधाई पत्र लिखती है. तर तुम्हाला इथे तुमच्या मित्राचे नाव टाकायचे आहे.
जरा इथे वेगळे नाव आहे, त्यामुळे इथे तुमच्या मित्राचे नाव टाकायचे आहे. तर पहा, हे आहे पत्रलेखन, फक्त नावं बदलायचे आहेत. तर असे पत्रलेखन लिहायचे आहे. तर पहा, प्रश्न 4 मधील आपण पाहणार आहोत. निम्नलिखित रूपरेखा के आधार पर कहानी लिखिए. तर तुम्हाला इथे प्रश्न मधील कोणते तरी एक लिहायचे आहे. बघा, इथं अथवा दिलेले आहे. एक कहाणी लेखन तर लिहायचं आहे, नाहीतर वरील पत्रलेखन आणि वृत्तांत लेखन लिहायचं आहे. तर पहा, तुम्हाला इथं मी कहाणी लेखन दाखवते. तर पहा, हे कहाणी लेखन आहे. इथे तुम्हाला त्याचे शीर्षक लिहायचं आहे. याचं शीर्षक आहे लोभ का फल. तर हे कहाणी लेखन तुम्ही लिहू शकता. तर पहा, आणि त्याचे सीख पण लिहायचे आहे. बघा, तर आपण पाहणार आहोत. प्रश्न तुम्हाला इथं निबंध लेखन लिहायचं आहे. एक आहे मेरा अभिलाषा. 2 यदि संगणक न होता. 3 आहे छाती की आत्मकथा. तर तिन्हीपैकी तुम्हाला एक लिहायचे आहे. त्यातील मी तुम्हाला छाती की आत्मकथा हा निबंध दाखवत आहे. तर पहा, छाती की आत्मकथा हा निबंध आहे. हा तुम्हाला लिहायचा आहे. अतिशय सोपा असा आहे निबंध. एकदा दोनदा वाचला तरी तुम्हाला सहज लक्षात येईल. आणि विद्यार्थ्यांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. परत एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो तुमचे खूप खूप धन्यवाद.